आता आता काही लोकांच्या शंका घेतात बरं. काही लोक म्हणण्यापेक्षा काही आमची कीर्तनकार मंडळी सांगतात. काय सांगतात? माऊलींच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे म्हणजे खरोखर सोन्याचा पिंपळ नाही तर तो सुखाचा पिंपळ आहे. कारण सोनं शब्दाचा अर्थ वाच्यार्थानं घ्यायचा नाही तर लक्षात घ्यायचा. आणि मग पटवून देण्याची हातवटी सुंदर आहे. पटवून द्यायला उदाहरण बी त्यांच्याकडे गोड आहे. उदाहरण काय? उदाहरण काय तर एक जणाची म्हणे म्हातारी मेली. मरू नाही कोणाची पण आता नैसर्गिक आहे, मरणारच आहे, मेली. आणि म्हातारी मेल्यानंतर त्याला भेटायला लोक येऊ लागले. आता लोकांचं मोठं विचित्र, घरात जर कोणी मेलं तर त्याला धरायला 4-4 जण जाते. पण दुसऱ्याच्या घरी जायचं म्हणलं तो मोठा ज्ञानाचा उपदेश घेऊन जातो. अरे काय शोक करता, आता रडू नका, आता जाऊ द्या, झालं गेलं, आता खा प्या, असं मोठं ते बोलण्याची पद्धत असते. आणि सांत्वन करणारे माणसं तिथं येऊ लागले, सांत्वन करणारे. आणि सांत्वन करायला कोणीतरी आलं आणि कोणीतरी धरणारा भेटलं आणि त्या रडणाराला काय कमाल आहे, काय त्याला चीव येतो काही कळत नाही. त्या बायाला तर कुठून ट्रेनिंग घेतली त्यांनी बिचारीने काय नाही. तुमच्यावर टीका म्हणून नाही, तुम्ही रडत जा गड्या. रडू कोणाला बी येतंय, ऐका ना, रडू कोणाला येते. अहो माझ्या ज्ञानोबारांनी समाधी घेतली तर जगाचा मालक ढासा ढासा रडला. हो धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टीने आहे. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याची. ज्ञानोबाराय समाधीला बसले तर जगाचा मालक रडला. निवृत्ती परायण असणारे निवृत्तीनाथ रडले. रडू कोणाला येत नाही, रडू सगळ्याला येत असतात. पण ते मध्ये मध्ये तुम्ही जे मध्ये मध्ये ध्रुपद धरताना ते काय पटत नाही गाड्या. बघा ना तुम्ही, अण्णा इथली अण्णा नाही बरं. आणि बघा ना डोळे उघडून पाहणं. मी म्हणलं त्यांनी डोळे उघडल्यावर खरंच जागेवर थांबशील का? बघा ना तुमची लेक आली ना अण्णा, तिला 2 शब्द बोला ना. आणि जवळ बोलत होतं म्हातारं तवर म्हणायचं का बा तुम्हाला काही कळत नाही. जवळ बोलता येत होत त्याला तवर. हो आणि ते अंगावर पाणी टाकले की तुम्हाला पोळायला का? ते म्हातारं मनातल्या मनात म्हणत असं ना, आप्पा जवळ पोळत होतं तवर मला गरम पाणी दिलं नाही तुम्ही. नळाखाली आंघोळ करायचं मी हापशाला आणि आता मध्ये तुम्हाला पोळायलंय का? मोठं विचित्र काम आहे त्या रडणारच. आणि ते सांत्वन करायला माणसं आली. त्याच्यात एक त्याचा जवळचा दोस्त, जिगरी दोस्त म्हणला येडाय कर तू, काय रडायला झालं तुला, रडतो कशाला? म्हातारी का तू एकटीचीच मेली का? अरे म्हणजे आमची माय होती ती, तू एकटीच. अरे किती जीव लावायचे, सगळ्याला जीव लावायचे ना म्हातारी. आणि काय रडत तू? आणि तू एका घरात एकट्याच घरात तू एकटीचीच म्हातारी मेली. सगळ्या गावाच्या घरात घरोघर गेलं तर म्हाताऱ्या कोणाच्या नका काय जिवंत आहेत का सगळ्या? आणि काय रडायचं तेवढं? रडू नको. उलट चांगलं झालं म्हातारीचं, चांगलं श्रावणाचा महिना सोमवारी म्हातारी तू हे दिवसा ढवळ्या गेली. हा काय वाईट झालं? काय रडायचं नाही, काय नाही. म्हातारीचं चांगलं झालं, म्हातारीचं सोनं झालं. आणि त्यांनी तुम्हाला सांगतो पोरव इकडे लक्ष द्या. त्यांनी ते बाकीचं सगळं चॅट क्लिअर केली, त्यांनी सगळं फॉर्मेट मारलं आणि ती एकच वाक्य ध्यानात ठेवलं. कोणतं? सोनं झालं. म्हातारीचं सोनं झालं. आणि रातच्या 2 वाजूस्तर थोड्या भावनांना आवरा. रात्री 2 वाजूस्तर नुसतं ह्या अंगाडावून त्या अंगाडावून, त्या अंगाडावून ह्या अंगाडावून, त्या अंगाडावून ह्या अंगाडावून. डोक्यात एकच म्हातारीचं सोनं झालं. नाही ना म्हणला झालंच असं. म्हातारीचा लयच माझ्या जीव होता. तिला काय मै गरबी दाखवली नसन. नक्की म्हातारीनं सोनं दिलं आपल्याला. रातच्या 2लाच उठला आणि निघाला. कुणीकडं? म्हातारीकडं. वा म्हातारीकडं निघाला. म्हातारीकडं कुणीकडं? हा म्हातारी जिथं जाळली होती तिथं मसन वाट्याकडं. रातच्या 2लाच गेला आणि त्या राखीला लागला चिवडायला. रातभर राख 2 वाजल्यापासून पहाटे 5:30 वाजल्यापासून राख चिवडीली. एखादा ग्राम तर सापडा, एक गुंजभर सुद्धा त्याला त्याच्या सोनं सापडाय. मग जे तापला
आणि ज्यांनी सांगितलं होतं म्हातारी त्याच्या घरावर सकाळी 5:30 वाजता धार 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 साक्या काय रे. तुम्हाला अरे इतक्या पहाट काय झालं म्हणजे अक्कल आहे का तुला. अरे गंमत मी कधी करावं याची काही कमा लिमिट असते का नाही. काही कमाल आहे कवा मस्करी. तू आयुष्य गेलं चेष्टा करण्यात मस्करी करण्यात दिल्लगी करण्यात. अरे दुखवटा समजून घ्यावा. माय म्हातारी मेली घरातून तुला दिल्लगी सुचायली. तू मला दिल्लगी मस्करी चेष्टा. अरे काय काय मी केलं म्हणजे काय म्हणलं तू काल रात्री. काय म्हणलो तू काय म्हणलं मला रात्री. अरे काय म्हणलो चांगलं झालं म्हणलं तुझी म्हातारी मेली चांगलं झालं तिचं चांगलं सोनं झालं जीवनाचं. हा सोनं झालं चला बरं दाखव बरं कुठं सोनं. अरे ते म्हणलं आता काय दाखवायला काय. अर्थात बाबा बोलण्याचा अर्थ असा आहे की तुझ्या म्हातारीला चांगलं मरण आलं असं मरण राजा मागून येत नाही कोणाला. मागून मिळत नाही असं मरण. चांगलं म्हातारी बोलता चालता सगळ्यांसोबत बोलून चालून चहा पिऊन 2-4 कप पिऊन गेली. तिच्यात काय दुःख कराय. सांगण्याचा भाव असा आहे. त्याचा वाच्यार्थ त्याने घेतला लक्षार्थ घेतला नाही. तसं आता ते दृष्टांत द्या सोडून त्याला लय घोळीत बसू नका. सिद्धांत असा आहे तसं जसं म्हातारीचं सोनं झालं हे काय खरोखर सोनं झालं नाही. तसं माऊलीच्या दारातला जो सोन्याचा पिंपळ आहे तो खरोखर सोन्याचा पिंपळ नाही तर तो सुखाचा पिंपळ आहे. बरोबर आहे का नाही. पटलं तुम्हाला सगळ्याला. पण हे चुकीचं आहे. तुम्हाला पटलं असेल पण हे अर्ध सत्य आहे. कारण काय कारण माऊलीच्या दारात जो पिंपळ आहे तो सुखाचा गिखाचा काय नाही तो सोन्याचाच पिंपळ आहे. कारण की तसे प्रमाण आहेत अनेक प्रमाण आहेत. पिंपळ द्वाराशी कनकाचा पिंपळ द्वाराशी कनकाचा पिंपळ द्वाराशी कनकाचा. आता इथं शब्द सोनं नाही वापरला कनक वापरला. कणिक नाही बरं कनक. कणिक वेगळी कनक वेगळं. एकच विलांटीचा फरक आहे पण अर्थामध्ये खूप जमीन आसमानचा फरक पडतो. एवढंच नाही सोन्याला दुसरा एक शब्द आहे भांगार. ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी भांगार शब्द आलेले. भांगार अति जोडावे तरी आगी जेवी नु बघावे का दर्पणा लागी साचावे अधिक रज भांगाराचा रवा. अशा अनेक ठिकाणी भांगार शब्द आले. आता भांगार आणि भंगार एका मात्र्याचा फरक आहे. आपलं एका कान्याचा फरक आहे काना. पण अर्थामध्ये किती तफावत आहे बघा. भांगार म्हणजे 100 नंबरी शुद्ध कॅरेट 24 कॅरेट सोनं आणि भंगार म्हणजे भंगार जे किलोच्या भावावर विकतं. त्याच्यामुळं मराठी भाषा आहे संत साहित्य खूप जपून आणि तोलून मोजून बनलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल शब्द वापरलाय कनकाचा पिंपळ द्वाराशी कनकाचा. मग आता सांगा तुम्ही म्हणता सोन्याचा आहे तर मग तुम्ही पटवून द्या कसं काय सोन्याचा आहे. आम्ही पटवून देतो. कसा सोन्याचा आहे. ज्ञानोबरायांचा अवतार हा महाविष्णूचा अवतार आहे. महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार आहे. मग महाविष्णूनं जेवढे काही अवतार घेतले त्या प्रत्येक अवतारामध्ये देवाची पत्नी अर्थात लक्ष्मी आईसाहेब देवांच्या सोबत आहेत. देवाने राम अवतार घेतला सीतेच्या रूपानं आईसाहेब सोबत आहे. देवाने कृष्ण अवतार घेतला रुक्मिणीच्या रूपानं आईसाहेब सोबत आहेत. एवढंच नाही देवाने ब्रह्मचारी अवतार घेतले काही. परशुराम ब्रह्मचारी अवतार आहे. त्याही अवतारामध्ये परशुच्या रूपानं लक्ष्मी आई साहेब सोबत आहेत. देवानं वामन अवतार घेतला ब्रह्मचारी बटू अवतार. पण तिथंही लक्ष्मी देवाला सोडून राहिली नाही. छत्र जे आहे भगवंताच्या हातात ते छत्र म्हणजे लक्ष्मी आहे.
कारण जेथ चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असने कीजी, दया तेथे धर्मो, धर्मो तेथे सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो अति जैसा, मनोनी जियाबाई उभा तो लक्ष्मीचा वल्लभा, तेथ सर्व सिद्धी स्वयंभा एरमिनेने. ज्या ठिकाणी परमात्मा आहे त्या ठिकाणी लक्ष्मी असते. मग जर ज्ञानोबारायांनी अवतार घेतला आळंदीला तर लक्ष्मी आईसाहेब क्षीरसागराला काय करतील हो? मग त्या सुद्धा माऊलींच्या सोबत आल्या. मग राहणार कुठं? दारात परमात्म्याची प्रतीक्षा करत उभ्या राहिल्या. तेच सोन्याचा पिंपळ म्हणजे आईसाहेब लक्ष्मी आहेत. विठ्ठल विठ्ठल म्हणून धरणे कर्या. अरे तुला पैसा पाहिजे होता, धन पाहिजे होतं, तर त्या माऊलीच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, तिथं काय कमी आहे? तो म्हणला नाही नाही हो तुकाराम महाराज, तसं नाही हो, नुसतं पैशाचाच विषय नसतो. काही काही माणसं म्हणतात ना आप्पा नुसतं पैशाचंच नाही हो, आईला काही प्रेम बी पाहिजे ना. हा नुसतं पैशाने काय होतं? तुम्ही पैसा देता पण आपुलकी पाहिजे, प्रेम पाहिजे, काहीतरी आनंद मिळाला पाहिजे. नाही तुम्ही 10,000 देताना आम्हाला आल्यानंतर चहा पाण्याला विचारायचं नाही, काहीच करायचं नाही, तर मग काय अर्थ आहे त्या? तुमचा पैसा काय कामाचा नाही, प्रेम पाहिजे, जिव्हाळा पाहिजे. तसं तो म्हणला नुसतं पैशाला काय नाही हो, पैशाचं नव्हता विषय, पण थोडं ज्ञानही पाहिजे ना माणसाला, थोडं ज्ञान हवं होतं. मग तुकाराम महाराज म्हणले अरे ज्ञान पाहिजे होतं, तुला ज्ञान पाहिजे होतं. अरे तुला जर धन पाहिजे होतं तर त्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, आणि तुला जर ज्ञान पाहिजे होतं तर त्यांच्या अंगात ताकद इतकी आहे की रेड्याच्या मुखातून वेद बोलून घेण्याची. अंगी आईसे बळ रेडा बोले. अरे जे रेड्याच्या तोंडून वेद बोलून घेऊ शकतात ते तुझ्या मुखातून एखादून गीतेचे श्लोक नाही म्हणून घेऊ शकत का? रेड्याच्या तोंडून. आता काही टोनगे याच्यावर शंका काढतात. अण्णा काही म्हशी अशाही आहे महाराष्ट्रामध्ये की त्या म्हणतात अरे तुम्ही रेड्याला शिकवला रे, असंच आहे ना. पण माणसांना कुठं शिकवलं? माणसांना नाही शिकवलं. त्या येड्या वाघारीला सांगायला पाहिजे कोणीतरी की अगं बाई असं काही नाही, रेड्यालाच बोलवलं असं नाही, माणसांना सुद्धा बोलवलंय. आम्ही कोण आहेत? माणसंच आहेत ना. कुणामुळे बोलतो? आज एवढ्या मोठ्या व्यासपीठावर तुम्ही आम्हाला उभं केलंय, आज इथं उभा राहून आम्ही तुकोबारांच्या अभंगावर व्याख्यान करू शकतो, प्रवचन देऊ शकतो, उपदेश करू शकतो. ही कुणाची ताकद आहे? हे कुणाचे उपकार आहेत? ज्ञानोबारांचे उपकार आहेत. लक्षात ठेवा. ज्ञानोबारांच्या साळुंकी मंजुळ बोलत शेवानी, कविता धारी गलाची, कविता धारी गलाची. साळुंकी मंजुळ बोलत शेवानी, कविता धारी गलाची, कविता धारी साळुंकी मंजुळ बोलत सेवाणी, शिकविता धनी वेगळाची. आम्हाला शिकवणारे आमचे ज्ञानोबा आहे. लक्षात ठेवा. माऊलींच्या अगोदर या महाराष्ट्रातली परंपरा अशी होती, एक शिष्य एक गुरु, हा रुढला असाच व्यवहारू, तो मतप्राप्ती प्राकारू जाणावया. एक शिष्य एक गुरु अशी परंपरा होती. तुम्ही बघा ना, आपण रोज हरिपाठात म्हणतो ना, आदिनाथ गुरु, मच्छिंद्रतयाचा, मच्छिंद्राने बोध, गोरक्षवळला, गहिनी प्रसादे, ज्ञानदेवा सार. एक शिष्य एक गुरु, एक शिष्य एक गुरु अशी परंपरा आहे. पण माझ्या ज्ञानोबारांनी सांगितलं आता असं जमणार नाही. मग आनंदाचे आवारू मांडू जगा, फिटो विवेकाची वाणी, हो काना मना जिनी, देखो आवडे तो
खाणी ब्रह्मविद्येची दिसो परतत्व डोळा पाहो सुखाचा सोहळा रिगो महाबोध सुकाळा माझी विश्व. ज्ञानोबाने सांगितलं आता जगा करता उपदेश करायचा, एकट्यासाठी नाही. आणि मग माऊलींनी ज्ञानेश्वरीची रचना केली आणि मामा सगळ्यांना या ज्ञानगंगेमध्ये नाहण्याची संधी प्राप्त करून दिली. आणि म्हणून ह्या रेड्यांना रोज ज्ञानोबा बोलवतात. आम्ही काय होतो तुम्हाला सांगतो, अडाणी माणसं आम्ही, सर्वसामान्य कुटुंबातले सर्वसामान्य कुळातले जन्माला आलेले. पाणी घ्या रे इकडं, जाऊ द्या. सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आले, पण आज एवढ्या मोठ्या उपदेश करण्याची ताकद ही ज्ञानोबांची कृपा आहे. रोज ज्ञानोबा आमच्यासारखे असंख्य रेडे बोलवतात. आणि रेडा बोलवला हे तर सत्यच आहे. ज्या वेळेला शुद्धीपत्र आणण्यासाठी आळंदीच्या ब्राह्मणांनी पैठणला पाठवलं आणि पैठणला गेल्यानंतर ही 4 भावंड तिथं गेले. तिथं गेल्यानंतर काही कुत्सर वट्यावर माणसं बसलेली होती. गावागावाने असे कुत्सर वटे असतात. कुत्सर वटे कोणाला कशाला म्हणायचं, ज्या ठिकाणी सगळ्या गावातले कुत्सर लोक येऊन बसतात आणि याचे त्याचे धुणे धुतात त्या वट्याला म्हणायचं कुत्सर वटा. आता तुम्ही म्हणाल कुत्सर म्हणायचं कशाला, आता कुत्सर कोणाला म्हणायचं हे काय महिलांना सांगायची गरज नाही. धान्यामध्ये विशेष करून कडधान्यामध्ये कुत्सर नावाचा एक प्रकार आहे, जो पाण्यात टाकला तर भिजत नाही, शिजायला घातला तर शिजत नाही, तसाच खाल्ला तर चावत नाही, बिना चावता गिळला तर तो पचत नाही, तशाला तसा पहाटे प्रभाते प्रभाते बाहेर. याला म्हणायचं कुत्सर दाना. असे कुत्सर दाणे गावागावात असतात, प्रत्येक गावात असतात. तुमच्या गावातच नाहीत फक्त, असं मला कळालंय लांबून लांबून. महत्वाच्या ठिकाणी वटे असतात असे गावाच्या मध्यभागी, तिथं येणार आणि सगळ्या गावाचे धुणे धुणार तिथं बसल्या बसल्या. आणि यांचं असं आहे, तुकाराम महाराज म्हणतात, असो खळाईशे फार आम्हा तयाचे उपकार, करीती पातकांची धुनी मोल न घेता साबणी. तुम्ही धोब्याकडे कपडे धुवायला दिले तर धोबी म्हणतो पैसे लागते 60 रुपये ड्रेस. बायकोकडे दिला तर बायको म्हणील साबण गिबन काय लागन का नाही. साबणीचे अनेक प्रकार आहेत, अंगाच्या वेगळ्या कपड्यांच्या वेगळ्या. आता यांनी नवीन काढला, आता खालून काहीतरी मला खुसपट काढते ते. आता अंगाच्या साबणी वेगळ्या, त्याचे पुन्हा ऍडव्हर्टाईज जाहिरात वेगळ्या. त्या बायांनी ते जाहिरात पाहिली की त्या म्हणतात 30 साबण आणायचे. हो, डाग अच्छे है असं म्हणलं त्या म्हणतात सर्फ एक्सेलच आणायचे. एका बाईनं टीव्हीवर जाहिरात बघितली संतूर साबणीची. संतूर साबणी जाहिरात येते, हळदानी चंदनाचे गुण सामावे संतूर. हळदानी चंदनाचे गुण सामावे संतूर, त्वचानकी उजळे संतूर संतूर. मामी असं ते आप्पा आता यांच्यामुळं काढावं लागतं बाहेर, नाही तर काढायची आम्ही काढीत नाहीत असं भांडवल सहसा बाहेर. पण आता माने महाराज खालून देतात काहीतरी काढून आम्हाला. चला आता फ्रेश झाले ना तुम्ही. मध्ये मध्ये असे फवारे लागते, त्यांना वाटतं जरा लोक बोर होऊ नये, त्यांना वाटतं बा महाराजांच्या तारखा वाढल्या पाहिजे. आणि आमचं तर तुम्हाला सांगतो त्याच्या अजाबात लक्ष नाही बघा. विठ्ठल विठ्ठल बायकोकडे कपडे धुवायला दिले ते बायको म्हणते साबण आणून द्या. पण या दुष्टांचं दुर्जनांचं खळाचं कुचरांचं हे असं काम आहे की ते साबणही मागत नाहीत आणि पैसे मागत नाहीत, तुमचे फुकट धुणे धुवून देतात. असे कुचर वाट्यावर लोक बसलेले होते. तेवढ्या ते 4 जण आले. गोविंद पंत पाहिलत का, कोण आहे तू ही मुलं? गावात तर नवीन दिसतात हो, कधी बघितलं नाही याच्या अगोदर. कोण असतील बरं? काय पाहुणे असते? अहो पाहुण्याला आता काय दिवाळीचा सण आहे का काय? पाहुणे आता कशाला येतील? बरं त्यांनाच विचारू. इकडे अरे इकडे. माग कोण नाही रे, तिकडच चाललं ते कीर्तनातलं चाललंय असं होतंय बा. लक्ष त्यामुळे बारीक द्यायचं. इकडे या. कोण रे, कुठून आलात? आम्ही आळंदीवरून आलो.
आळंदीवरून आलात? एक जण एक मिनिट का रे तुम्ही मग त्या संन्याशाचे विठ्ठलपंताचे तर कार्टे नाहीत ना? म्हटलं हो, आम्ही विठ्ठलपंतांचीच मुलं आहोत. अरे बापरे बापरे बापरे, काय सकाळी सकाळी अमंगल दर्शन झालं. अरे 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 अरे, आता घरी गेल्या सचेल स्नान करावं लागेल मला. दुसरा म्हणला का रे काय नाव आहे तुमचं? माझं नाव निवृत्ती आहे. निवृत्ती? वा रे वा, निवृत्ती. तुझं रे? माझं नाव ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा. तुझं? सोपान. तुझं? मुक्ताई. काय नाव ठेवले रे? अरे दगड्या धोंड्या कचऱ्या केंड्या असे नाव तुमचे पाहिजेत. हा, नावं काय ठेवली? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. लाज वाटते का? एक जण मला नावात काय पडलं गोविंद पंत. हा, आता माझ्या बायकोचं नाव शांताबाई आहे, पण भांडणाला कुत्र्याची आई आहे. इथली शांताबाई सोडून बाबा कीर्तन झाल्यावर घरी जायचं. एक जण म्हणला आता माझ्या बायकोचं नाव गंगूबाई आहे, पण महिन्याला एकदा आंघोळ करते. तिला काय नावात काय असतं? नाव गंगूबाई, नाव गंगू काय गंगाधर, आणि आंघोळ नाही महिनाभर. त्याला काय अर्थ आहे? नावात काय पडलं हो? ते बघा ते हलगट चाललं तिकडून म्हशीवर, हे पाणी वाहत पाखालीवर. त्याचं नाव ज्ञान आहे, याचं नाव ज्ञान आहे. काय फरक आहे? ज्ञानोबा आहे हळूचकून म्हणले हो हो, त्याच्यात माझ्यात काहीच फरक नाही. बघा 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 कसं बोलतो बघा, ऐकलं का? त्याच्यात माझ्यात काही फरक नाही. अरे कार्ट्या, त्याच्यात तुझ्यात खरंच फरक नाही. ए आण रे त्या हलगटाला इकडे. टोन गेला, आणलं जवळ. त्याच्यात तुझ्यात काही फरक नाही. फरक नाही म्हणतो, फरक नाही. माऊली म्हणले हो हो, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, तोही माझाच आत्मा आहे. आणि मग म्हणले काढ रे पखाल. पखाल त्या रेड्याच्या पाठीवरून काढली आणि एक आसूड घेतला आणि 2-4 फटके त्या रेड्याच्या पाठीवर जोराचे मारल्यानंतर परिणाम असा झाला, तोची वळ उठी ज्ञानदेव, तोची वळ उठी ज्ञानदेव. ज्ञानदेवा. ज्ञानोबारांच्या पाठीवर त्याचे वळ उमटले. काही जण शहाणे होते, त्यांच्या लक्षात आलं, पण अजूनही त्या कुचरातले काही कुचर होते. ते म्हणले अरे याच्या जाऊ नका, याचा बाप तुम्हाला माहितीये का 12 वर्ष तीर्थयात्रा करत होता. आणि तीर्थयात्रा करता करता मी असं ऐकलंय बरेच दिवस तिकडं पश्चिम बंगालला होता, आणि तिकडून बंगाली विद्या चेटूक बिटूक शिकून आलेला दिसतोय हा, आणि पोरांना तेच शिकवलंय. अरे खरं सांग, तेच शिकवलं का नाही तुझ्या बापाने? बोल. तुला नाही म्हणत रे बाबा. माऊली म्हणले नाही हो, आमच्या वडिलांनी आम्हाला हे नाही शिकवलं. मग काय शिकवलं तुमच्या बापाने? आमच्या वडिलांनी आम्हाला वेद शिकवले, उपनिषद शिकवले, पुराण शिकवले, शास्त्र शिकवले. बर, वेद शिकवले तुमच्या बापाने? वेद शिकवले तुम्हाला? वेद येतात तुम्हाला? हो हो वेद येतात मला. मग तुला जर वेद येतात तर मग या रेड्याला सुद्धा वेद यायला पाहिजेत, कारण ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, तुझाच आत्मा आहे. माऊली म्हटले का नाही येणार, त्याला सुद्धा वेद येतील. काय मुजोरी आहे हो, काय बोलण्याची पद्धत आहे बघा, किती शेफारले ते. हा अहो तुम्ही बाजूला व्हा, सगळे एका टोल्यात त्याला सरळ करतो, यांना एका फटक्यामध्ये सरळ करतो. कसे बोलतात बघा ना. अरे रेड येतात, रेडा बोलू शकतो वेद. माऊली म्हणले हो हो, रेडा सुद्धा वेद बोलू शकतो, का नाही बोलणार? बोलवायला लाव बरं. ज्ञानोबा जवळ गेले रेड्याच्या. श्री गुरूंना आधी वंदन केलं निवृत्तीनाथांना. निवृत्तीनाथांनी कृपा कटाक्ष निहाळिले, आपुले पदी बैसविले. ज्ञानोबा त्या रेड्याच्या जवळ गेले आणि रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि रेड्याला म्हणतायत ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. रेड्या हात रेड्या मुखीला गर्व दिला
रूपी प्रगटला आता काही लोक म्हणायला लागले नाही नाही रेडे आडनावाचे माणसं होते आणि त्यांच्याकडून वेद बोलला आणि त्यांच्यासाठी नवीन शंतांना शब्द जोडावा लागला. महिषी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालविणे भिंती वै सोनिया नोहे हा सामान्य महिमा संतांचा. रेड्याच्या मुखातून ज्ञानोबारायांनी आणि असं सांगतात ऐका, सगळ्या चारही वेदांमध्ये कठीण जर वेद कोणता असेल तर ऋग्वेद सगळ्यात कठीण आहे आणि तो ऋग्वेद ज्ञानोबारायांनी ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ऋग्वेद बोलून घेतला. अर्थात जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे ऐसे बळ रेडा बोले. त्यांच्या घरामध्ये दारात सोन्याचा पिंपळ आहे म्हणते तुला धनही देऊ शकतात आणि त्यांच्या अंगात ताकद अशी रेड्याला बोलवण्याची ते तुम्हाला ज्ञानही देऊ शकतात, तरी तू माझ्याकडं का आलास. अरे एवढंच नाही, या दोनच गोष्टी नाही तर त्यांच्याकडं सगळंच आहे. त्यांनी ठरवलं तर ते काहीही करू शकतात, ते काय नाही करू शकत. करिलो ते काय नो हे महाराज, करिलो ते काय नो हे महाराज. करील ते काय नोहे महाराज, ते करील ते काय नोहे. त्यांनी करायचं ठरवल्यानंतर काय होणार नाही, कारण ते महाराज आहेत महाराज. आणि जगाच्या पाठीवर महाराज दोनच आहेत बरं, एक ज्ञानेश्वर महाराज आणि एक तुकाराम महाराज. बाकीचे सगळे आमच्यासारखे महाराज नाही म्हणायचं, बुवा म्हणायचं, बुवा. अर्थात महाराज म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि ते ज्ञानेश्वर महाराजांनी ठरवलं काय होणार नाही, मोठ्या माणसाने ठरवलं काय होणार नाही. समर्थ जे जे करी ते न हो नये चराचरी, तुम्ही संततया परी बोल मामा ते. मोठ्या माणसाने ठरवलं काय होणार नाही, एका रात्यात नोटाचे कागद होऊन जातात मोठ्याने ठरवल्या. मोठ्याने ठरवलं काय होणार नाही. आता समजा तुमचं हे केंदळी गाव आहे, 5000 जवळजवळ लोकसंख्येचं गाव आहे मला वाटतं आहे ना, आणि असं ठरवलं समजा देशाच्या पंतप्रधानांनी की हे गाव दत्तक घ्यायचं. माऊली येता येतात फोन झाला आमचा, तसं बोलणं झालंय, उगाच बोलत नाही, हवेत गोळीबार नाही. येता येता आश्रमजी फोन झाला आणि मला म्हटले नमस्कार कृष्णाजी, भाई थोड़ा बेस बढ़ा देना.
क्योंकि माऊली आपको पता है मोदी को बेस पसंद है। भाइयों बहनों, बेबी को बेस पसंद होगा, लेकिन हमें बेस भी पसंद है और हमें यह देश भी पसंद है। ठोको ताली। कृष्णा जी, सुना है आज केंद्री जा रहे हो। मैं मतलब हाँ मोदी जी, लेकिन आपको कैसे पता चला? मैंने अभी अभी आपका स्टेटस देखा। बहुत प्यारा गांव है। मैं जब भी महाराष्ट्र आता हूं तब केंद्री आने के लिए मेरा मन बहुत तरसता है, लेकिन क्या हालात ऐसे होते हैं, प्रोटोकॉल होता है, मैं नहीं आ पाता। लेकिन आपके माध्यम से मैं केंद्रीय वासियों को एक मैसेज पहुंचाना चाहता हूं। मेरे प्यारे देशवासियों, भाइयों बहनों, मित्रों, मैं केंद्रीय गांव को अपने गोद लेना चाहता हूं और केंद्रीय गांव में 70 साल में जो विकास नहीं हुआ वह मैं 1 साल के अंदर अंदर करना चाहता हूं। बड़े बड़े अस्पताल हो गए, बड़े बड़े स्कूल हो गए, बड़े बड़े पाठशालाएं, बड़े बड़े रास्ते हो गए। और भाइयों बहनों, केंद्रीय गांव को मैं दुनिया के नंबर 10 में से 1 शहरों में लाके खड़ा कर दूंगा। टोक्यो जैसा विकास केंद्रीय में होगा। क्या आप सभी मेरा सहयोग करना चाहोगे कि नहीं चाहोगे? क्या आपको लगता है कि नहीं लगता? आपको लगता है? पीछे वाले लोग बोलिए जरा भाई, आपको लगता है कि नहीं लगता है? तो भाई सभी तैयार है तो मैं भी तैयार हूं। असं मला मोदीजी म्हणले येता येता विठ्ठला आणि मला सांगा, त्यांनी जर करायचं ठरवलं तर काय होणार नाही? सगळं होऊ शकतं। एका रात्यात काही निर्णय ते घेऊ शकतात आणि म्हणून समर्थ जे जे करी ते न हो नये चराचरी। माऊलींनी ठरवल्यानंतर करील ते काय नो हे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी विठोबा रखुमाई जयाने घातली मुक्तीची गवादी, मेळ गेली मांदी वैष्णवांची। ज्यांनी मुक्तीची गवादी घातली ते तुला भौतिक सुख तर देऊ शकतात, पण तुला मोक्ष जर पाहिजे असेल तर मोक्ष सुद्धा ते देऊ शकतात। कारण की कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधली करी, की जळाची परी तळवटू घे। माऊली मोक्षाची मुक्तीची पंगत घातली, नुक्तीची अनेक घालतात पण मुक्तीची पंगत घातली ज्ञानोबारायांनी। मग तुला ते सगळं देऊ शकतात। एवढंच नाही, तुला ते संपत्ती देतील, तुला ज्ञान देतील, तुला मोक्ष देतील। एवढंच नाही तर जगात न मिळणारं सुख जर तुला हवं असेल तर तू तिथं निवांत जाऊन राहा, तुला सुखाला काही कमी पडणार नाही। अभंगाचे शेवटचे चरण। तुका म्हणे ते सुखा काय मुने, 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 तुका म्हणे ते सुखा काय मुने। राहे समाधान चित्ताचिया करीन ते काय नोहे महाराज, करीन ते काय नोहे महाराज। राहे समाधान चित्ताची, राहे समाधान चित्ताची
परी पाहे बीज शुद्ध अंगी परी पाहे परी पाहे परी पाहे परी पाहे बीज शुद्ध अंगी परी पाहे बीज अंगी तेथे सुखा काय उने राहे समाधाने चित्ताची या करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी. आणि सुखाला तिथं काही कमी नाही म्हणून तर देवाला सुद्धा विश्रांती प्राप्त करून घ्यायची असेल तर देव सुद्धा म्हणतात. नामदेव महाराज देवाला म्हणतात नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्प. असं हे अलंकापुरी क्षेत्र आणि त्या अलंकापुरीमध्ये ज्ञानोबाराय आपल्या आयुष्यात आल्यानंतर जन्माला आल्यानंतर एक वेळ माणसाने अवश्य ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं पाहिजे. तसं तर प्रतिवर्षी आळंदीला यात्रे अलंकापुरा येती ते आवडते विठ्ठला. देवाला जर आपण आवडते व्हायचं असेल तर आपण आळंदीची वारी केली पाहिजे, ज्ञानोबारायांच्या चरणी लीन झालं पाहिजे. म्हणून त्या ज्ञानोबारायांचं हे सामर्थ्य तुमच्या समोर प्रतिपादन केलं. यथामत यथावकाश अभंगावर विवेचन करण्याचा प्रयत्न केला. आपली वेळ होऊन गेलेली, थोडं नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ घेतल्यामुळं तुमचा क्षमा याचना करतो, तुमची दिलगिरी व्यक्त करतो. आणि झालेली सेवा ग्रामदैवत हनुमंतरायांच्या चरणी, तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या चरणी, सर्व गुणीजन गायक वादक मंडळींच्या चरणी, सर्व संत महात्म्यांच्या चरणी समर्पित करतो. आणि या कुटुंबाने आमच्या विवेकरावांनी या ठिकाणी मला निमंत्रण दिलं, येण्याची संधी दिली, आता कीर्तन करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांना आभार व्यक्त करतो, त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली